मंडळी, हेमंत तेलवेकर शो या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करतो. आज जो आपण 30 डे चॅलेंजचा जो उपक्रम आपण घेतलेला आहे हातामध्ये, त्याचा आजचा 7वा दिवस आणि कदाचित शेवटचा दिवस. कारण रोज नव्यानं व्हिडिओ तयार करणं आणि नवीन विषय शोधणं हे जिकरीचं काम आहे. खरं तर हे रोजच्या रोज शक्य पण होत नाही, कारण त्याच्यासाठी धावपळ करावी लागते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. शिवाय रोज आपलं स्वतःचं काम, इतर कामं बाजूला ठेवून आपण या कामामध्ये आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे हे काम रोजच्या रोज पूर्ण होईल याच्याबद्दल मला जरा थोडीशी आशंका वाटते. तरी देखील आजचा आपला हा या आठवड्याचा 7वा व्हिडिओ आपण अपलोड करतोय. आज मी फारसं तुमच्याबरोबर इंटरॅक्शन करणार नाहीये. आज मी एक छोटीशीच गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण ती गोष्ट शेअर करण्यापूर्वी मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. कारण याच्यापूर्वीचा व्हिडिओ म्हणजे महाबोधी महाविहार या संदर्भातला जो व्हिडिओ होता, त्या व्हिडिओचं तुम्ही स्वागत उत्स्फूर्तपणे केलं. अतिशय उत्साहानं त्याचं तुम्ही स्वागत केलं आणि तो व्हिडिओ पाहिला. त्याला चांगले व्ह्यूज मिळालेत आणि अनेक लोकांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण केलेलं आहे. याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि मी तुम्हाला धन्यवाद पण देतो आणि मला कल्पना आहे खरं तर तुम्ही ज्या उद्देशानं या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं आहे, अ, त्या तुमच्या ज्या अपेक्षा असतील त्या अपेक्षा पूर्ण करणं खरं तर अवघड असेल माझ्यासाठी, परंतु मी त्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. आणि आपल्याला हे सगळ्यांना हे माहिती आहे, की अ, या जगामध्ये परफेक्ट असणं हे खरं तर केवळ स्वप्नच असतं आणि ते धूसर स्वप्न असतं. देअर इज नोबडी परफेक्ट इन धिस वर्ल्ड. या जगामध्ये कोणीच परफेक्ट नाहीये. परफेक्ट बनण्याचा मात्र आपला प्रवास असतो. तो प्रवास आपण सुरू ठेवलाय, परंतु तो परफेक्ट ते होईल किंवा कसं हे आपल्याला काळच सांगेल. पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलाय, माझ्याकडनं काही अपेक्षा पण तुम्ही करताय. त्या अपेक्षांना खरं उतरण्याचं काम मी करण्याचं माझ्या मनामध्ये मी योजलेलं आहे. तरी देखील अ, काही गोष्टी माझ्याकडनं देखील परफेक्टली होतील याची मला शाश्वती नाहीये. पण मी प्रयत्न करेन. मित्रांनो, आज आपला 30 डे चॅलेंजमधला हा 7वा दिवस आणि आजच्या 7व्या दिवशीचा हा व्हिडिओ शेअर करताना मला आनंद होतोय. खरं तर हा व्हिडिओ अगदी फार अ, काय म्हणू आपण त्याला, फार मोठा नाहीये, छोटासाच व्हिडिओ आहे. परंतु यामध्ये असलेली एक साधीशी गोष्ट ही मला खूप उत्साहवर्धक वाटली आणि आशादायक वाटली. खरं तर आपण नेहमी आपण देशाबद्दल आपली जी कर्तव्य आहेत, ती कर्तव्य आपण केली पाहिजेत असं आपण सांगत असतो. दुसऱ्यांकडनं ती अपेक्षा करत असतो. परंतु अशी काही छोटी-मोठी जी कर्तव्य असतात, ती कर्तव्य मग मग ती साधी असू देत. खरं तर साध्या-साध्या गोष्टी देखील फार महत्त्वाच्या असतात. गोष्टी साध्या असतात, पण त्या डोंगरा एवढ्या असतात. पण त्या साध्या गोष्टी करायला आपण खरं तर आपण कचरलं नाही पाहिजे. आपण धारिष्ट ते दाखवायला पाहिजे. खरं तर अशीच एक गोष्ट आज घडली. मी सागावला गेलो होतो. माझ्या गावापासून सागाव एक 3-4 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मी सागाववरनं परत येत असताना, मी आमच्या वारणा नदीच्या काठावरनं येत असताना, पुलावरनं येत असताना मी बघितलं, तर नदीच्या काठाला जे काही मला दृश्य दिसलं, त्याच्यामुळं मला थोडंसं माझं मन हेलावून गेलं. नदीचं पाणी ओसरलेलं आहे. नुकतंच आपण गणपती उत्सव साजरा केलेला आहे. अनेकांनी अ, गणपतीच्या मूर्ती या नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित केलेल्या आहेत. खूप उत्साहानं हा सण लोकांनी साजरा केलाय आणि गणपतीचं विसर्जन केलेलं आहे. परंतु आता नदीचं पाणी कमी झाल्यामुळं नदीच्या काठावरती बऱ्याचशा मूर्ती अ, ब दिसल्या आणि ते चित्र खरं तर भेसूर दिसत होतं. खरं तर विचित्र दिसत होतं. आणि म्हणून मी जरा थोडं थांबलो आणि नंतर मी जे काही बघितलं तिथं, तर तिथं मला हे दिसलं, की तिथं 2 तरुण मुलं काठावरती त्या नदीच्या काठावरती उभा राहिलेले आहेत आणि त्या गणपतीच्या मूर्तींजवळ ते काहीतरी करतायत असं मला दिसलं. म्हणून माझं जरासं थोडीशी उत्सुकता चाळवली. म्हणून मी गाडी साईडला लावली आणि पुलावरनं मी खाली उतरलो. पुलाच्या बाजूनं खाली उतरलो. नदीच्या काठावरती गेलो आणि मी बघितलं आणि मला थक्क व्हायला झालं. खरं तर मला खूप बरं पण वाटलं, आनंददायक वाटलं. कारण 16-17 वर्षाची ही मुलं होती आणि ही मुलं काय करत होती माहीत आहे? ही मुलं कडेला असलेल्या ज्या गणपतीच्या मूर्ती होत्या, ज्या लोकांनी विसर्जित केलेल्या होत्या आणि ज्या पाणी कमी झाल्यामुळं ज्या काठावरती दिसत होत्या, उघड्यावरती पडलेल्या होत्या. त्या मूर्ती
एक एक मूर्ती करत किंवा त्या मूर्तींसोबत असलेली इतर ज्या गोष्टी असतील ते पाण्यामध्ये परत विसर्जित करत होते. मला हे चित्र खूप आशादायक वाटलं. खरं तर कोणीतरी अशा पद्धतीनं हे चित्र बघितल्यानंतर थबकतंय आणि त्यानंतर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतंय. त्यांना काय करायला पाहिजे या मूर्त्यांचं हे त्यांना कदाचित कळालं पण नसेल. परंतु त्यांच्या दृष्टिकोनातनं ती एक साधीशी कृती होती आणि ती साधीशी कृती त्यांना करावीशी वाटली. खरं तर पाण्यामध्ये गणपती मूर्ती विसर्जित करावी किंवा कसं नदीच्या प्रवाही पाण्यामध्ये याबद्दल वादविवाद होऊ शकतात. परंतु ही मुलं जी 17-18 वर्षाची मुलं होती, त्यांनी जी काही कृती केली, ती कृती मनाला खरंच आशादायक वाटली, आनंददायक वाटली. आपण तो व्हिडिओ थोडासा आपण बघूयात आणि त्यानंतर मग आपण निरोप घेऊया. धन्यवाद. मी परत एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंय. या चॅनलवरती आपल्याला नवनवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. काय म्हटलं? म्हणजे तुम्हाला जसं वाटलं तेच मला वाटलं म्हणून मी इथं आलो. पाणी कमी झाल्यामुळं मूर्ती काठाला दिसायला लागलेली आहे आणि कंदूरची काही मुलं काठाला असलेल्या या मूर्ती ते पाण्यामध्ये टाकत आहेत. गणपती विसर्जन अगदी भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आपण नदीमध्ये तलावामध्ये त्याचं विसर्जन करतो. पण नंतर मात्र याच मूर्ती ज्यांचं आपण भक्तिभावानं 8-10 दिवस आपण त्यांना भक्तिभावानं आपण त्यांचा प्रार्थना करतो, नमन करतो, त्याच मूर्ती मात्र अशा बेवारस अवस्थेमध्ये नदीकाठाला पडलेल्या असतात. आणि हे चित्र बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं. मी सागाववरनं सरूडला येत होतो आणि मला नदीवरनं हे चित्र दिसलं आणि म्हणून मी इकडे खाली आलो तर आधीच काही 2 तरुण मंडळी इथं उपस्थित आहेत आणि ते लोक काठाला असलेल्या गणपती मूर्ती पाण्यामध्ये ढकलत आहेत. आणि हे खूप आशावादी चित्र मला वाटलं बरं का. खूप मला तुमचा विचार आवडला. आपलं नाव कसं? आपलं नाव काय? जरा या की समोर. आपलं नाव कसं म्हटलं? आणि तुम्ही का थांबला इथं? गणपती मूर्ती आतमध्ये सोडण्यासाठी. का बरं तुम्हाला तसं वाटलं की गणपती मूर्ती आपण ज्या काठाला दिसतात, उघड्यावरती दिसतात, पाणी कमी झालंय अर्थात त्याच्यामुळे त्या काठाला दिसतात, पण तुम्हाला ते पाण्यामध्ये सोडावं असं तुम्हाला का वाटलं बरं? जरा मोठ्यानं बोला. म्हणजे गणपतीला आपण फार भक्तिभावानं आपण पूजतो आणि त्याच मूर्ती नंतर मात्र अशा अवस्थेमध्ये आपल्याला दिसतात. ते चित्र खूपच विचित्र वाटतं आणि ज्याला आपण भक्तिभावानं आपण पूजतो त्या देवाचं अशा पद्धतीचं विडंबन होणं हे बरोबर नाही आहे. म्हणून तुम्ही इथं मूर्ती पाण्यामध्ये सोडायला लागलेला आहे. तुमचं कौतुक, मनापासून कौतुक. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.